आदित्य डेरे आज गेला होता भव्य अशा उद्घाटनाला, पण त्याच्या आधी म्हणलं घरचं आहे ना थोडंसं काम करून घ्यावं आपलं राहिलेलं. घरी एक दोन आपले फॅन बी आले होते, मग काय त्यांच्या फोटो बिटो काढून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला परत वावरात जायला लागलं, कारण की ना वावरामध्ये थोडेसे पैप पसरवायचे होते. गावाकडे राहायचं सुख तर भेटलंय, पण कष्ट पण तेवढेच बरं का इथं. त्याच्यानंतर काय मग आपल्याला मस्त पैकी ना ओपनिंगला बोलवलेलं होतं, कारण की कदम पाहुण्यांनी त्यांचा केक आणि बेकरीचं ना नवीन स्टार्टअप सुरू केलाय. तसं नवीन पण नाही म्हणता येणार बरं का, कारण की त्यांचे ना यांच्या आधी पण आहे ना भरपूर सगळे शॉप्स आहे. MH17 केक अँड बेकरी आता ही त्यांची पुढची शाखा आहे. त्याच्यानंतर काय मग दादांनी आपला सत्कार वगैरे केला आणि आपल्याला कुठं बोलायचा मौका भेटला ना, आपण बोललो नाही असं तर काय कधी होत नाही. त्याच्यानंतर दादा आम्हाला म्हणले का चला केक ते कसे बांधते ना ते आम्ही तुम्हाला दाखवून देतो. त्याच्या आधी सत्यनारायणची पूजा मांडलेली होती, ते दर्शन वगैरे घेतले. सुमित दादा आपल्याला सगळं सांगत होते का केक्स कसे बांधतात, बेकरी प्रोडक्ट असतात ते पण कसे बांधतात. रावरी फॅक्टरी पण दादांचे केकचे शॉप आहे आणि आता परत देवळालीत पण. सगळं बघितल्याच नंतर आम्ही बाहेर आलो, दादांची गाडी घेतली, त्यांच्या पूर्ण फॅमिली सोबत आम्ही फोटो वगैरे काढून घेतले. त्यांनी काय कमवलंय त्यांच्या शॉपच्या ओपनिंगच्या गर्दीनुसारच कळून जाते. आणि मी तर असा क्रिएटर आहे का माझ्यासोबत तरुण पोरांसोबत तर वयस्कर माणसं सुद्धा फोटो काढतात. धन्यवाद कदम फॅमिली, तुम्ही मला एवढं प्रेम दिलं. तुम्हाला जर यांची केक वगैरे बेकरी प्रोडक्ट पाहिजे असेल किंवा मग डायरेक्ट यांची शाखात जर लागत असेल ना, दादांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तर खाली कॅप्शन मध्ये दिलेला आहे. नक्की विजिट करा MH17 केक अँड बेकरी आणि लवकर आपल्याला फॉलो करा, कारण की आता आपले 7 लाख फॉलोअर्स कंप्लीट होणार आहे.